भंडारा जिल्ह्यातील अड्याळ परिक्षेत्रातील पिलांद्री येथील ग्रामवन समितीकडून रोजंदारीचे कामे व ग्रामीण भागातील जनतेला नवीन गॅस कनेक्शन देण्यासंबंधी योजना राबविण्यात आली। शासकीय जाहिरातीप्रमाणे 1350 रुपये प्रति लाभार्थी खर्च घेणे होते, परंतु ग्राम समितीचे सचिव SL सार्वे यांनी काही ग्रामवासियांकडून 2500 रुपये खर्च घेतल्याची तक्रार आहे। नवीन गॅस कनेक्शन 25% रक्कम भरून घेता येते, तरी नवीन कनेक्शन दिल्या गेले नाही। पिलांद्री गावाचा गेट तयार करण्यासाठी खोदकाम सुरू झाले, मात्र नंतर ते काम थंड बस्त्यात गेले। याबाबत चौकशीची मागणी करण्यात आली आहे। मी प्रल्हाद नामदेव जांभूळकर, पिलांद्री गट ग्रामपंचायत पिलांद्री इथला रहिवासी असून जी आपल्या गावामध्ये वन समिती स्थापन झालेली आहे, त्या वन समितीमार्फत आम्हाला गॅस वाटप केलेले आहे। त्यांच्यामध्ये आमच्याकडून प्रत्येक लाभार्थ्याकडून 2500 रुपये घेतलेले गेलेले आहेत आणि आता आम्हाला हे नव्याने अध्यक्ष बनलेले आहेत, यांनी सांगितलं की आपला 1350 मध्ये आहे, तर ही आमची फार फसवणूक केलेली आहे, तर यांच्यावर कठोर ती कारवाई व्हायला पाहिजे। 9 जानेवारी 2020 ला नवीन ग्राम वन समितीची कार्यकारिणी गठीत करण्यात आली, परंतु एकही सभा घेण्यात आली नाही व समितीला विश्वासात न घेता परस्पर 1.5 लाख रुपयांचा आर्थिक अफरातफर झाल्याने चौकशीची मागणी ग्रामवासियांतर्फे होत आहे। तसेच जिल्हा वन अधिकारी यांच्या पत्रानुसार कोका वन विभागाकडे 1,50,000 रुपये निधी परत केलेला आहे। वन परिक्षेत्र अधिकारी विलास बेलखोडे म्हणाले की कोणताही आर्थिक गैरव्यवहार झालेला नसून समितीच्या सदस्यांचा नासमजपणा आहे। नवीन गॅस कनेक्शन 1327 रुपयाचे असले तरी रिफिलिंग खर्चाचे 2400च्या वर खर्च पडतो। समितीच्या पदाधिकाऱ्यांचा मनमानी कारभार असेल तर समिती रद्द करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले। गेटमध्ये 2009 मध्ये जो गेट मंजूर झालेली होती, खोदकामाला वर्क ऑर्डर आलेला होता आणि सुरुवात पण झालेली होती, त्या मग बंद पडण्यात आली। का प्रॉब्लेम आला त्याच्यामध्ये बा वर्क ऑर्डर आल्याशिवाय कोणतेही खोदकाम करता येत नाही। शासन GR-नुसार लाभार्थ्यांना आम्ही जे पैसे दिलं होतं तर 2500 रुपये का घेतलं? 1327च्या GR-नुसार काम आहे। आम्ही जे पैसे दिलं त्यांना 2,44,212 रुपयाचा चेक दिला। शासन GR-नुसार 1327 रुपये त्याचा रेटच आहे आणि रिपीटसुद्धा फ्री याच्यामध्ये द्यायला पाहिजे होतं। त्याच्यामार्फत आपण चौकशी लावलेली आहे समितीमार्फत, ही चौकशी व्हायला पाहिजे। मात्र या प्रकरणात जिल्हा वन अधिकारी चौकशी करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप ग्रामवासियांतर्फे होत आहे। प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा।